हा देखील असणार आहे रोमहर्षक फायनल मॅचची अपेक्षा सर्व क्रिकेट रसिकांना. अनेक सारे क्रिकेट रसिक ऑनलाईन आमच्याशी जोडले गेलेले आहेत. कितीतरी क्रिकेट रसिक आपण बघतोय की केबल नेटवर्कवर या सामन्यांचा आनंद घेत आहेत. डेन केबलवर संपूर्ण देशभरामध्ये डेन केबल नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रसारित केली जात आहे आणि यूट्यूब वाहिनीवर आपण बघतो यूट्यूबवर UCNच्या माध्यमातून उज्ज्वल केबल नेटवर्क या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा जी आहे ती संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवली जाते. सर्व ऑनलाईन व्ह्यूअरचं हार्दिक स्वागत आणि जे क्रिकेट रसिक स्टँड्समध्ये उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अजय थांबवतो मी आपल्याला. मी श्यामदादा चौगुले साहेबांना विडकर दादा स्मृती टेंबवली आणि रिहान एंटरप्राइजेस म्हणजेच प्रमोद पाटील आणि भाऊ पाटील पुरस्कार संघ पाहतोय. तर ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सुनील पवार सर. तर नक्कीच षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवर सूरज किनी आलाय. स्ट्राईक एंडला आपण प्रतीक पाटीलला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला परेशला पाहतोय. अगदी 4 षटकांचा सामना, फायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय. श्री कालिका माता क्रीडा नगरी कालवारच्या मैदानावर एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा रंगली आहे आणि या स्पर्धेचा फायनलचा मॅच पंच या ठिकाणी अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होतोय. सूरज केने राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू बिरकावलाय. बॉल चाललाय 7 धावांसाठी. षटकार प्रतीकच्या बॅट मधून येतोय. टेंबोलीचा ब्रँड षटकार. कमाल के खिलाड़ी है, अद्भुत खिलाड़ी है प्रतीक पाटिल. मैन इन सबलाइम फॉर्म. सभी मुकाबलों में वो मैन ऑफ द मैच रहे हैं. अब इससे बढ़िया प्रदर्शन और क्या कर सकते हैं. पहली ही गेंद पर छक्का. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर आणि इथे देखील हा ब्रेकर होता. चेंडूला मात्र कंट्रोल फुलचा फटका आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाले. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. चेक. तर आपण पाहतोय की इथं मात्र व्यासपीठावर प्रतीक जाधव साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दोन्ही टीमच्या बॅटरला सुवर्ण संधी असेल. चौकाराची हॅट्रिक किंवा षटकारची हॅट्रिक जर कुठले बॅटर पूर्ण करतायत तर आदरणीय प्रतीक जाधव साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये देण्यात येईल. पुन्हा एकदा सूरज केने राईट आर्म ओव्हर द विकेटनं इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरुवातीला शपल क्रॉस झाले परंतु जास्त उंची प्राप्त झाली. पंचांकडे अपील केल्या गेल्या. एक निर्धाव चेंडूची समाप्ती केली आहे. आता मात्र सूरज केनेनं चांगल्या प्रकारे चेंडू डिलीवर केला. अजय गरज सर. एक रणनीति नजर आ रही है सूरज केने की. इस बार थोड़ा अतिरिक्त उछाल मिला था लेकिन पहली तीनों गेंदें हमने देखी उन्होंने थोड़ी पीछे रखी है. पहली शॉर्ट पिच गेंद थी उस पर छक्का जड़ा गया. उसके बाद भी थोड़ा शॉर्ट ही रखा था. इस बार बैक ऑफ लेंथ गेंद थी और अच्छा उछाल मिला है उनको. तो एक अलग गेम प्लान के साथ उतरे हैं मैदान में इस फाइनल मैच में सूरज. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. शतरक्षक चाले चेंडूच्या मागे पर्यंत. बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार फटका प्रतीक पाटीलच्या बॅट मधून येतो आहे. धन्यवाद. आपल्याला एका टेंबोली टीमसाठी सुवर्ण संधी असेल. पाहतोय आपण विधानसभा सचिव आणि माजी सरपंच वडगर ग्रामपंचायतचे आदरणीय जय पाटील साहेब यांच्याकडून टेंबोली टीमसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण या स्पर्धेचा किताब पटकावताय तर तब्बल रोख रक्कम 5000 रुपये देण्यात येईल. श्रीनाथ पाटील शाखा प्रमुख वडगरचे आदरणीय श्रीनाथ पाटील साहेब आपण व्यासपीठावर येते. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज केने राईट आर्म ओव्हर द विकेटनं प्रतीकसाठी गोलंदाज तयार. इथे देखील चांगला फटका आहे. पुन्हा एकदा मिस टाइम फटका परंतु शतरक्षक पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 4-4-4-4 चौकार. जर पाहिलं आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी खास प्रभावशाली कामगिरी केली असेल तर तो टेंबोली टीमचा प्रतीक पाटील. काय ग्रेट इनिंग साकारतोय प्रत्येक सामन्यामध्ये आणि लागोपाठ सामन्याचा पुरस्कार त्यांनी पटकावलाय. म्हणून त्या टीमची प्रगती पाहतोय अंतिम फेरीत गोरसे टीम सोबत फाइट करताना. और कहीं ना कहीं किस्मत के धनी भी नजर आ रहे हैं प्रतीक पाटिल इस फाइनल मैच में. पिछली दोनों गेंदें हमने देखी है कि उनके बल्ले का टॉपेज लगा था लेकिन चूंकि फाइनल के खिलाड़ी सर्कल के अंदर है उसका फ़ायदा उनको मिल रहा है. जिस तरह की गेंदबाजी हो रही है उसके अनुसार फील्ड प्लेसमेंट देखने को नहीं मिल रहा है. हालांकि एक डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी ज़रूर है लेकिन फाइन लेग सर्कल के अंदर.
पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. अगदी पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय अजय गरज सर आणि प्रथम फलंदाजी करत असताना स्वर्गवीर मधुकर स्मृती टेंभोळी संघाची धावसंख्या झाली आहे ती फलकावर 17 या आकड्यावर. अगदी फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिली आहे प्रतीक पाटीलने या मॅचमध्ये. अजय आणि निशांत, कारण की टेंबोली टीमला माहिती आहे की या टीमची बॅटिंग लाईन किती मजबूत आहे. कारण की पहिला आपण पोगाव टीमच्या अगेन्स्ट 4 षटकामध्ये 70 जास्त धावा सहज पार केल्या होत्या. त्यासाठी मात्र किमान 70 किंवा 65चा आकडा या टीमला पार करावा लागेल. उसी सोच के साथ प्रतीक पाटिल हमेशा मैदान में आते हैं. सामने टीम कोई भी क्यों ना हो, प्रतीक हमेशा अपना 100% देने की कोशिश करते हैं. और निशांत, हमने देखा है कि प्रतीक ना सिर्फ बल्ले के साथ 100% देने का प्रयास करते हैं, जब वो गेंदबाजी के लिए आते हैं तो वहाँ पर भी अपने पूरी जान लड़ा देते हैं. और फील्डिंग क्या कमाल की करते हैं. अद्भुत खिलाड़ी है प्रतीक पाटिल. अजय, काय वाटते तुला, ज्या प्रकारे दोन टीमची ताकद एक समानसारखी आहे, तुझं काय विचार आहे की टीममधून कुठला संघ चॅम्पियन मिळेल आणि कशा तऱ्हेने हा सामना समोर जाईल? देखिए, भविष्यवाणी बिल्कुल भी नहीं की जा सकती है और आपने कह भी दिया है कि दोनों भी टीमें समान है और दोनों बैलेंस टीमें हैं, तो दोनों की ताकत एक जैसी ही है. तो हम ये उम्मीद कर सकते हैं कि एक बहुत ही रोमांचकारी फाइनल मुकाबला देखने को मिले. तर नक्कीच कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाहीये. खरी गुणवत्ता तुम्हाला मैदानामध्ये दाखवावी लागते आणि दोन्ही संघांना ती गुणवत्ता मैदानामध्ये दाखवावीच लागेल या फायनलच्या मॅचमध्ये. खूप छान उल्लेख केला आपण निशांत, कारण की दोन्ही संघ जर कागदावर जर पाहिलं तर बलाढ्य, पण एक संघ कुठला तरी चॅम्पियन बनेल या शंकाने, पण कुठला संघ बनेल अजून सांगणं कठीण आहे, पण सामना चांगला पाहायला मिळेल. धन्यवाद सुनील पवार. ये आप सुन रहे थे सुनील पवार को आउट ऑफ कमेंट्री बॉक्स. चलते हैं खेल की तरफ. पुन्हा एकदा यावेळेस पाहिला तर स्लोवर वन डिलिव्हरी होती, पडल्यानंतर चेंडूने उचली जरूर प्राप्त केली, परंतु चेंडूचा वेग खूप कमी होता. भावेश पवार आलाय बॉलिंग ट्रॅकवर. अगदी पाहिलं तर भिवंडी क्रिकेटचा अद्वितीय सम्राट सर भावेश पवारला पाहतोय. अगदी पाहिलं तर भिवंडी क्रिकेटचं नाव पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये केलंय या गोलंदाजानं आणि इथे मात्र आपल्या संघासाठी खेळतोय भावेश पवार. लेफ्ट आर्म राउंड विकेटनं प्रतीक पाटीलसाठी. रणनीति तो स्पष्ट है गेंदबाजों की. पहले ओवर में भी हमने देखा ज़्यादातर बैक ऑफ लेन गेंदबाजी हुई प्रतीक के विरुद्ध. कोई भी गेंद आगे नहीं की गई थी सूरज केनी द्वारा, क्योंकि जानते हैं कि इनसाइड आउट बहुत अच्छा खेलते हैं. सामने मिड ऑफ के ऊपर से बहुत अच्छे शॉट्स लगाते हैं. पावर प्ले का ओवर था, अब पावर प्ले समाप्त हो गया है. भावेश पवार ने भी थोड़ी खिंची हुई लेन से शुरुआत की है, लेकिन भावेश पवार गजब के खिलाड़ी है. तरह तरह की गेंदें करते हैं, भिन्न भिन्न प्रकार की गेंदें करते हैं और अच्छों को फंसाते हैं अपने जाल में. जबरदस्त बॅटल आहे. तर नक्कीच भावेश पवार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राउंड विकेटनं. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, चांगला चेंडू टाकलाय. लगातार 2 चेंडू निर्धाव पाहतोय आपण भावेश पवारच्या माध्यमातून. अनुभव दाखवतोय भावेश पवार, आपल्याकडे असलेली क्वालिटी दाखवतोय गोलंदाजीमध्ये और उसकी ज़रूरत भी है. पहला ओवर काफ़ी खर्चीला रहा है. सूरज केनी के ओवर में 17 रन आए, लेकिन भावेश पवार ने बहुत अच्छी शुरुआत की है. पहली 2 गेंदों पर कोई रन उन्होंने खर्च नहीं किया है. इथे मात्र स्विच इटचा फटका इनटू द गॅप. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप बॅकवर्ड पॉइंट सी मार रेषाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावर. एक चांगला फटका आलाय, स्विच इटचा फटका आपण पाहिला प्रतीकच्या बॅटमधून. एक चांगला फटका त्याने मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. पुन्हा एकदा भावेश पवार, पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र समोर सापडलाय. पायचीच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय टेंबवलीला. प्रतीक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. गजब की वापसी भावेश पवार की. इससे पहले स्विच हिट पर चौका प्राप्त कर चुके थे, लेकिन फिर से वही स्ट्रोक दोहराने की कोशिश. और भावेश पवार के विरुद्ध लगातार एक जैसे स्ट्रोक कैसे खेले जा सकते हैं. महान खिलाड़ी है भावेश पवार और 2 महान खिलाड़ियों के बीच का ये जो बैटल था वो आखिरकार भावेश पवार ने जीत लिया है. प्रतीक पाटिल का उन्होंने काम तमाम कर दिया. बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए. फुल एंड स्ट्रेट गेंद थी, गेंद की लाइन को मिस कर बैठे वहां पर प्रतीक पाटिल, लेकिन आउट होने से पहले बहुत अच्छी पारी खेली उन्होंने. कुल मिलाकर 20 रनों का योगदान अपनी टीम को दिया. टीम का स्कोर है 21, 1 विकेट के नुकसान पर.
तर नक्कीच संयम दाखवणं देखील गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, परंतु भावेश पवार एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्याविरुद्ध संयम दाखवायला हवा होता प्रतीकनं, कारण एक जरूर चौकार आला. एकेरी दुहेरी धावांची सांगड घातली असती ना तर नक्कीच धावपळक चांगलं हलटं ठेवता आलं असतं, परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रतीक मात्र बाद झालाय. न्यू बॅटर मोनिश पाटील मैदानावर दाखल झालाय. हालांकि भिवंडी ग्रामीण क्रिकेट की हम बात करें या फिर तालुका क्रिकेट की, तो भावेश पवार को बहुत सफाई से खेलने वाले शायद 3 या 4 ही बल्लेबाज है पूरे तालुका क्रिकेट में जिनके विरुद्ध भावेश पवार भी थोड़े से कई बार लड़खड़ा जाते हैं. उसमें से प्रतीक पाटिल का भी नाम है, लेकिन प्रतीक आउट हो चुके हैं. इस बार भावेश पवार हावी हुए. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलेत, डीपमध्ये शतरक्षक आहेत, तिथे क्रॉस बॅटेड फटका आपण जरूर पाहिला. अतिशय वेगाने चेंडू गेला होता आणि तितकं चांगल्या दर्जाचं शतरक्षण आपण पाहतोय आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. महामुकाबला इस समय चलता हुआ कालिका माता क्रिकेट ग्राउंड पर कालवार में स्वर्गीय काथोड जादव मेमोरियल कप 2023 का गावदेवी 40+ वडकर की ये पेशकश. भावेश पवार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे पाहिलं तर वेग भन्नाट होता, अगदी पाहिला तर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजीचं आकलन केलंय या षटकामध्ये. अगदी राजेशाही थाटामध्ये भावेश पवारनं गोलंदाजी केली आहे, कारण या षटकामध्ये जरूर आपण एक चौकार पाहिला आहे, परंतु प्रतीक पाटीलची मोठी विकेट देखील संपादित केली आहे आणि चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 5च धावा अजय गरज सर या गोलंदाजानं खर्च केल्यात या षटकामध्ये. बहुत अच्छा मिश्रण उनकी गेंदों में, खासतौर पर जो लेंथ में परिवर्तन उन्होंने किया वो काबिले तारीफ. केवल एक गेंद थोड़ी कमज़ोर पड़ी थी, फुल टॉस, उस पर रिवर्स स्ट्रोक हमने देखा था, चौका उस गेंद पर प्राप्त किया था प्रतीक पाटिल ने, लेकिन अगली गेंद पर उनका काम तमाम किया. और जो लेंथ रही थी, खासतौर पर कुछ बैक ऑफ लेंथ गेंदें, कुछ गुड लेंथ पर और कुछ फुलर लेंथ की गेंदें की थी उन्होंने. हार्मर का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं, बहुत तेज़ गति से अंदर की तरफ लाते हैं दाहिने हाथ के बैट्समैन के लिए गेंदों को, और कई बार गेंदों को घुमाते हैं, उंगलियां फेरते हैं, और गेंद घूमती भी है तो उसमें भी अच्छी खासी रफ्तार होती है. इसीलिए भावेश पवार को खेलना बहुत मुश्किल होता है. तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, वैविध्यपूर्ण विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिली, कारण पूर्णपणे कंट्रोलमध्ये मॅच आणली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा, म्हणजे मॅचमध्ये नियंत्रण कुठेतरी ठेवलं आहे भावेश पवारनं आणि भावेश पवार त्यासाठी ओळखला जातो. नक्कीच जिथे मात्र गोरसई गंभीर परिस्थितीमध्ये असते ना तिथे भावेश पवार नेहमी खंबीर असतो आणि याही मॅचमध्ये काय चांगलं पुनरागमन केलं आहे. अगदी संघाला मात्र चांगल्या प्रकारे कमबॅक करून दिला आहे या महत्त्वाच्या फायनलच्या मॅचमध्ये. पूरे टूर्नामेंट में मेरे ख्याल से पोगाव के विरुद्ध भावेश पवार महंगे साबित हुए थे. थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होणार आहे. किरवली ताडे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान डॅशिंग सरपंच माननीय श्री जगनशेठ पाटील यांचं. पवन केने बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस मात्र हुक केलाय, शतरक्षक नाहीये, चेंडू जातोय इनटू द गॅप, परंतु चांगल्या प्रकारे एफर्ट लावण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय 4 धावांसाठी. चौकार मोनिशच्या बॅटमधून येतोय, घनागती स्ट्रोक. दाखवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नांना 100 पैकी 100 गुण दिले जातील, परंतु अखेर रिझल्ट फलंदाजाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा त्याला मिळालेल्या आहेत आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. चांगला फटका आलाय, अगदी पहिल्या चेंडूवर चौकार या ठिकाणी पाहतोय. पवन केनेच्या गोलंदाजीच्या विरोधात चांगला फटका मोनिशच्या बॅटमधून पवन केने. इथे पाहिला तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, अगदी पाहिला तर शॉर्ट लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी येतात, चेंडू अडवतील आणि तत्पूर्वी एक धाव मिळते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावर. अगदी पाहिलं तर चांगल्या प्रकारे क्रिकेट आतापर्यंत टेंबोवली खेळलाय या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये पूर्णपणे फलंदाजाचं वर्चस्व प्रतीक पाटीलचं, त्यानंतर भावेश पवारचा पलटवार आपण बघितलाय. या षटकाची सुरुवात फलंदाज मोनिशनं चांगल्या प्रकारे केली. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर सिंगल त्याने घेतली आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला परेश गोराटकर आपल्याला पाहायला मिळतोय. परेशला देखील आपला दमखम दाखवावा लागणार आहे, चांगली बॅटिंग इथे त्याला करावी लागणार आहे जर एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर टेंबोवली टीमला या फायनल मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज पवन केने. इथे पाहिला तर बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली राहिला होता आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती पाहतोय पवनच्या माध्यमातून. वेग भन्नाट होता या चेंडूवर, लेंथ देखील चांगली होती, अगदी लांब ठेवला होता चेंडू आणि चांगला चेंडू मात्र समाप्त करतोय पवन केने.
पुन्हा एकदा अगदी त्याच प्रकारचा चेंडू होता, परंतु इथे दिशाहीन चेंडू, ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू होता. पंच भाऊ पाटील आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील इट्स अ वाईड बॉल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. फलकावर धावा झाली ते 28 धावा. अगदी पहिलं तर मोनिशसाठी या ठिकाणी पारितोषिक पाहतोय आपण. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आपण पाहतोय. कारण BPL मध्ये भिवंडी प्रीमियर लीग मध्ये जागृत मराठा या संघामध्ये मोनिश खेळतोय आणि तो संघ मात्र पप्पू शेठ यांचा आहे आणि पप्पू शेठने पुरस्कृत केलेला संघ असल्यामुळे नक्कीच त्या संघामध्ये मोनिशला आपण खेळताना पाहतोय. त्यासाठी पप्पू शेठ यांनी मात्र अगदी पाहिलं ना तर चौकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आणि षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक मोनिशसाठी. खोलवटापारा चेंडू होता, बॅटची एज लागली आहे, फ्लाइंग स्लिपच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी शॉर्ट थर्डमॅनला लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावर. चांगलं कमबॅक करत असताना पवन केणे पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि हेच तर वैशिष्ट्य राहिलेलं आहे गोरसई बी संघाच्या खेळाडूंचं. दबाव त्यांच्यावर जर एखाद्या संघाने टाकला तरी देखील त्यांना माहिती आहे की त्या दबावाला कशा प्रकारे हँडल करायचं. भावेश पवारनं देखील ते करून दाखवलंय कित्येकदा आणि पवनला देखील आपण ते करताना पाहतोय या फायनल मॅचमध्ये. पुन्हा एकदा पवन केने मोनिशसाठी. इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी आले, चेंडू अडवले. इथे मात्र गोंधळ पाहायला मिळतोय आणि इथे मात्र एकच धाव. इथे मात्र नक्कीच फलंदाजांना बाद करण्याची संधी निर्माण झाली होती आणि अगदी पाहिलं ना तर इथे एकच धाव मिळते. फटका चांगला होता, परंतु शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त स्वतःला समर्पित केलं होतं, अगदी एफर्ट्स लावलाय आणि मी तर म्हणेन एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या त्या शतरक्षकानं. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. हो 3 धावा तर वाचवल्या, परंतु विकेट कीपरकडून थोडीशी चूक झाली. फेक त्याच्या हातात आल्यानंतर कुठेतरी एष्ट्यांवर फेक करणं फार गरजेचं होतं. तिने एष्ट्या समोर होत्या, परंतु त्याने बॅकअप करण्यासाठी जे खेळाडू आले होते त्यांच्याकडे फेक केली आणि त्यामुळेच बचावले गेलेत फलंदाज. नाहीतर इथे विकेट गमवावी लागली असती टेंभवली संघाला. एकच गडी आतापर्यंत बाद झालाय, परंतु धावसंख्येचा वेग फार मंदावताना दिसलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मागच्या 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा फलंदाज बनवू शकलेत. पहिल्या षटकामध्ये होत्या 17 धावा धावफलकावर आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 30 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. तर नक्कीच आपण पहिल्या षटकामध्ये 17 धावा पाहिल्या. हीच क्रिकेटची रोमहर्षकता, नाट्यमयता किंबहुना अद्भुत अवलौकिक असणारा क्रिकेटचा आविष्कार टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्हा आम्हाला घेऊन येतो. आणि अगदी पाहिलं ना यूट्यूबच्या माध्यमातून या मैदानाच्या बाहेर आणि घर बसल्या क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेतात. कारण स्पर्धा अगदी रंगली आहे आणि हीच खेळाची जी आक्रमकता आहे ना नक्कीच क्रीडा रसिकांना आवडत असते. कधी कधी मात्र या मॅचमध्ये अगदी पाहिलं ना तर उलटफेर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात अजय गरज सर. येस, भरपूर उलटफेर आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील पाहिलेले आहेत. पण खऱ्या अर्थानं आपण बघायला गेलो तर हे 2 संघ हॉट फेवरेट मानले देखील जात होते फायनल मॅच खेळण्यासाठी आणि त्यांनी तशी कामगिरी देखील केलेली आहे. आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ दोन्ही संघांनी दाखवलेला आहे. इतर संघ देखील खूप चांगले होते, मजबूत संघ होते आणि त्यामध्ये देखील आणखी काही प्रबळ दावेदार होते, परंतु त्यांना फायनलपर्यंत मजल मारता आली नाही आणि अखेर हे 2 संघ फायनल मॅचमध्ये खेळतायत. शेवटचं षटक सुरू होतंय, कपिल केणेच्या हातात बॉल. तर नक्कीच एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय. स्लॉग वॉरमध्ये सातत्यानं कपिल केनेला आपण गोलंदाजी करताना पाहिलं आहे आणि याही मॅचमध्ये फायनलच्या मॅचमध्ये मात्र कर्णधाराने विश्वास दाखवलाय कपिल केनेवर. परंतु स्ट्राईक एंडला आपण मोनिशला पाहतोय. मोनिशला मात्र आक्रमक व्हावं लागेल. एका बाजूला परेशला देखील आक्रमक व्हावं लागेल कारण प्रतीक बाद झाल्यानंतर कुठेतरी धावा येत नाही आहे. इथे मात्र खोलवा टाप्याचा चेंडू होता, अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय. एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय कपिल केने. चांगली गोलंदाजी करतोय कारण पहिला चेंडू निर्धाव टाकलाय या मॅच मध्ये या गोलंदाजानं. अगदी या ओव्हरची सुरुवात देखील चांगली केली आहे. स्टँड्समध्ये खूप चांगली संख्या क्रिकेट रसिकांची उपस्थित आहे, परंतु शांतता आपल्याला पाहायला मिळते सध्या कारण फलंदाजांना देखील शांत ठेवण्यात आले. इथे पाहिलं तर पुन्हा एकदा पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वळतील आणि इशारा करतील इट्स अ वाईड बॉल. एका धावेची भर पडली आहे फलकावर. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावर. कपिल केने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र फटका मोठा आहे परंतु शतरक्षक त्या ठिकाणी येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न घेतलाय, झेल संपलाय खेळ. फलंदाज मोनिश बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक धक्का बसतोय टीम टेंभवलीला या मॅच मध्ये. प्रेशर पूर्णपणे वाढत चाललं होतं फलंदाजांवर आणि त्यामुळेच मोठा फटका खेळण्याखेरीज कुठलाही पर्याय उरला नव्हता मोनिश समोर. अखेर त्याने लेंथ बॉलवर आघात केला.
थ्रू द लाईन फटका मारला, परंतु टायमिंग अचूक साधता आलं नाही आणि अगदी सोपा झेल आपल्याला पाहायला मिळाला पवन किणेच्या माध्यमातून. दुसरा धक्का लागलेला आहे टेंभोवली संघाला. तर नक्कीच प्रतीक बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला मात्र खेळ बसली आहे, कारण धावा येत नाही आहे. एकेरी दुहेरी धाव येते, परंतु मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलाय गोरसे बीच्या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी केली आहे, अगदी मेरिटवर गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक लाईन लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे गोलंदाजानं, प्रभावित केलंय. गोरसे बीचा डंका का वाजतोय महाराष्ट्रामध्ये अगदी ते दाखवतात, कारण पुनरागमन पहा, ला जवाब राहिलाय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, तदनंतर मात्र सातत्याने कमबॅक पाहतोय या संघाच्या माध्यमातून. खूप चांगला क्रिकेट अगदी या मॅच मध्ये आपण पाहतोय. कपिल केने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आदित्य भोईरसाठी. यावेळेस पाहिला तर हॉपस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू होता, वाईट बॉल. पंच या ठिकाणी इशारा करतील. अजून एक धावेची भर पडली आहे, फलकावर धावा झाले त्या 32 धावा. सुरुवातीचे 2 चेंडू आपण खूप चांगले पाहिले, तदनंतर दिशाहीन चेंडू कपिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. आदित्य भोईर मैदानावर दाखल झालाय, त्याला मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील आपल्या टीमसाठी. इथे देखील पाहिलं तर लाईन खराब आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल पाहतोय. कारण अगदी पाहिला ना तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज, आणि कुठेतरी दिशाहीन चेंडू सातत्यानं या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. आणि आपण बघतो की अगोदर त्याच्यासमोर लेफ्टी बॅटर होता, आता रायटी बॅटर त्याच्या समोर आलेला आहे, त्यामुळेच लाईन ऍडजस्ट होत नाहीये. पोलचा फटका, बॉल हवेत आहे आणि बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ बिग वन. थँक्यू विजय. काय जबरदस्त पुलचा फटका आपण पाहिला, जबरदस्त फटका आदित्य भोईरच्या बॅटमधून आलाय. अगदी मॅचच्या निर्णायक क्षणाला कुठेतरी धावसंख्येला खेळ बसली होती, आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती ना, तो फटका आदित्य भोईरच्या बॅटमधून आपण पाहतोय. अजय गरज सर 39 धावा फलकावर आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग्समध्ये, आणि मला असं वाटतंय की ह्या स्कोअरवर देखील चांगली मॅच बनू शकते, कारण टेंभोवली संघाच्या गोलंदाजांनी देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली. त्यांच्याकडे देखील अतिशय धारदार आक्रमण आहे. एखादा मोठा आणखी फटका आला तर निश्चित रूपानं 45+ धावसंख्या त्यांच्याकडे असेल, आणि त्या स्कोअरवर जबरदस्त फाईट बॅक करता येऊ शकते. पुन्हा एकदा कपिल केने, एक चांगला फटका आदित्यच्या बॅटमधून आपण पाहिला. कपिल राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. खोलवटा पॅटा चेंडू 3 फ्लॅचित. यू मिस, आय विल डेफिनेटली. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. आदित्य भोईर बॅक टू द पेव्हिलियन. आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज, आम्ही दर्याचं राज. षटकाराला चोख प्रत्युत्तर कपिल केणेच्या माध्यमातून. परफेक्ट यॉर्कर होता, आणि यष्ट्या अक्षरशः उद्ध्वस्त केल्या गेलेल्या आहेत फलंदाज आदित्य भोईरच्या. आदित्य भोईर निराश होऊन तंबूत परततोय. फक्त 6 धावांचं योगदान त्याला देता आलंय आपल्या टीमसाठी. नवीन बॅट्समन 5व्या क्रमांकावर येतोय हर्षद. संघाची धावसंख्या आपण बघतोय 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर नक्कीच एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आपण स्टँड पाहतोय, समोर पाहिलं तर निलेश मोहन स्टँड आपण पाहतोय. त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी स्पॉन्सर केलाय, तिथे देखील क्रीडा रसिकांना आपण पाहतोय. तदनंतर A1 जोडी स्टँड आपण पाहतोय, सुकेशजी डाके आणि निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि खेळाडू कक्ष देखील पाहतोय आपण, जबरदस्त खेळाडू कक्ष. राकेशजी भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रांजणोली त्यांनी मात्र पुरस्कृत केलाय. आणि आपण खेळाडू कक्ष पाहू शकता, आमदार श्री शांतारामजी मोरे साहेब यांनी मात्र या स्पॉन्सर केलेला हा समालोचन कक्ष आपण पाहतोय. अगदी पहिला तर खेळाडू कक्ष आपण पाहतोय. राकेशजी भोईर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत रानोली पिंपळगर, आणि महत्त्वाचं म्हणजे टॉक्स बॉक्स. अगदी पहिला तर हॉटेल मराठा पंजाबचे सर्वेसर्वा योगेशजी भोईर यांनी मात्र स्पॉन्सर केलाय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा रंगली आहे. अगदी पहिला तर क्रिकेटचा लाज जवाब सोहळा, अगदी डोळ्यांची पाने फेडणारी क्रीडा स्पर्धा अजय गरज सर आपण पाहतोय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल आयोजकांचं. गावदेवी 40+ क्रीडा मंडळ वडघर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, आणि विशेष बाब म्हणजे या स्पर्धेचे जे प्रणेते आहेत सन्माननीय गुरुनाथ काथोड जाधव साहेब यांच्या पिताश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर नक्कीच 39 धावा आपण फलकावर पाहतोय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. न्यू बॅटर हर्षद पाटील मैदानावर दाखल झालाय. आक्रमक फलंदाज
कारण मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. प्रतीक पाटीलला मिळालेला मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र हर्षदला त्याने सुपूर्द केला, कारण हर्षदचा परफॉर्मन्स देखील चांगला राहिला होता त्या मॅचमध्ये आणि तो फलंदाज आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय आणि हर्षदला या 2 चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील निरंतर आणि सातत्यानं. कपिल केणीचं षटक लांब लचक पाहायला मिळते, कारण 3 वाईट चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत, एक षटकार देखील आला आहे, परंतु 2 गडी देखील त्याने बाद केलेले आहेत. संमिश्र स्वरूपाचं त्याचं षटक सुरू आहे. कपिल केने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटनं हर्षद पाटीलसाठी. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. अगदी कॉन्क्रीटची विकेट आहे, परंतु बाउन्स अजिबात मिळत नाही आहे, कारण वातावरणाचा पूर्णपणे इफेक्ट पडला आहे खेळपट्टीवर, कारण हे खेळपट्टी थोडीशी मंद झाली आहे. अजय गरज सर पाहिलं तर थोडा खाली देखील राहिला आणि चेंडू थोडासा स्लो देखील राहिला. यावेळेस चांगल्या प्रकारे चेंडू आकलन करतोय. इथे मात्र देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळतोय. अगदी मॅचला कल्लाटणी देणारे 2 चेंडू मी नक्कीच म्हणेल, कारण अगदी पहिला तर हर्षद सारख्या चांगल्या फलंदाजाला शांत ठेवलाय कपिल केनेनं. नक्कीच फलंदाजी करत असताना स्वर्गवीर मधुकर स्मृती टेंबवलीनं फलकावर धावा लावल्यात त्या 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय या फायनलच्या मॅचमध्ये. एक चांगला टोटल म्हणता येईल, कारण नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही 10 पेक्षा जास्त सरासरी मेंटेन करताना तर चांगली सरासरी म्हटली जाते आणि अगदी ते मेंटेन केली आहे टेंबवलीने या मॅचमध्ये. येस, फायटिंग टोटल जरूर आहे. कंडिशन्स पाहता देखील स्कोर चांगला आहे असं मी म्हणेन, परंतु आणखी जास्त मोठी टोटल त्यांना धावफलकावर लावता आली असती. आपण बघतो की संपूर्ण इनिंग्समध्ये त्यांच्या फलंदाजांनी 4 चौकार ठोकलेत आणि 2 षटकार, म्हणजेच 28 धावा ह्या चौकार षटकारांनी त्यांनी बनवलेल्या आहेत, त्या देखील 6 बॉल्समध्ये. आणि उर्वरित 18 चेंडूंचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये देखील कपिल केनेने 3 वाईट चेंडू हाताळलेले आहेत. अवांतर धावा देखील त्यांना मिळाल्या होत्या, परंतु सिंगल डबल्सवर जास्त भर देण्यात आला नाही, स्ट्राईक रोटेशनवर जास्त भर देण्यात आला नाही. डॉट चेंडू भरपूर खेळले फलंदाजांनी. तर नक्कीच अगदी पाहिलं तर मोठे फटके मारण्याचा जरूर प्रयत्न राहिला, परंतु एकेरी दुहेरी धावांची सांगड घालायला हवी होती, ती मात्र अजिबात या मॅचमध्ये दिसली नाही आहे. कारण स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं असतं. अगदी पाहिलं तर प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते, कारण अगदी पाहिलं तर परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला आणि निवडणुकीमध्ये एका मताला खूप जास्त महत्त्व आहे. जाऊन विचारा त्या विद्यार्थ्याला, जो विद्यार्थी परीक्षेमध्ये एका गुणामुळे नापास झाला आहे, जाऊन विचारा त्या उमेदवाराला, जो उमेदवार निवडणुकीमध्ये एका मताने पराभूत झाला आहे, आणि जाऊन विचारा त्या क्रिकेट संघाला, ज्या क्रिकेट संघाचं एका धावेनं पराभव झाला आहे. कारण एका धावेनं जो पराभव असतो ना, तो खूप जिव्हारी लागतो. म्हणून क्रिकेटमध्ये एका धावेला खूप जास्त महत्त्व आहे. आणि अगदी जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये एकेरी दुहेरी धावांची सांगड मात्र टेंबवलीला हवी तशी घालता आली नाही आहे. तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्सवर या ठिकाणी मात्र बदल होत येतात. सुनील पवार सर. तर खूप खूप धन्यवाद निशांत पाटील, कालपासून ज्याचं आपण मधुर समालोचन ऐकलं आणि निश्चित खूप खास चांगलं समालोचन आपण ऐकलं. आणि अजय माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. अंतिम सामना पाहतोय आपण. स्वर्गीय काथोड जाधव स्मृतिचषक 2023 हा 4 दिवसाची लढाई होती आणि त्या लढाईचा मात्र शेवटचा क्षण पाहतोय आपण. कोण जिंकेल ही ट्रॉफीसाठी जे घमासान पाहतोय आपण. आणि पहिला घमासान जर पाहिला होता 40+ त्यामध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं निश्चित नो डाऊट निश्चित खूप छान उल्लेख केला आपण दीपक दादाने. कारण सिक्सर सुप्रीमो या चेंडूची सुद्धा आपण चर्चा करणार होतो. जे दोन्ही टीमला समान संधी असते की तुम्ही जेवढे मारणार त्यानंतर आम्ही सुद्धा तेवढेच मारणार. ही तर कमाल आहे. नाव आहे सिक्सर सुप्रीमो, सेम टू सेम दोनों टीमला. बिल्कुल, बहुत बड़े बड़े छक्के तो लगते हैं, लेकिन ऐसा नहीं है कि गेंदबाज इस पर विकेट नहीं चटका सकते हैं. कई गेंदबाजों को हमने देखा है कि काफ़ी अच्छी गेंदबाजी की है. बंद्रा मारुति कालेर टीम ने 4 ओवर में 33 रन बनाए थे, उसके बावजूद भी वो मैच उन्होंने जीता था, स्कोर डिफेंड किया था उन्होंने.
तो गेंदबाज की काबिलियत पर भी बहुत कुछ निर्भर करता है। गेंद बहुत ही ज़बरदस्त है। सिक्सर सुप्रीमो, सुप्रीम क्रिकेट यदि आपको देखना है तो सुप्रीमो की ये सिक्सर गेंद आपको लानी होगी। निश्चित खूप छान उल्लेख केला आपण. सुप्रीमो सिक्सरचा चेंडू पाहतोय आपण. सुपरहिट टुर्नामेंट जर तुम्हाला करायची असेल आणि सुपरहिट जर सामने पाहायचे असेल तर सिक्सर सुप्रीमो चेंडूचा वापर करा. सामन्याला सुरुवात 40 धावाचं आव्हान आहे. इथे मात्र रियान एंटरप्राइजेसच्या टीम समोर. पहिल्या चेंडूवर धमाका धमाका पाहतो पण ब्लास्ट केलंय. पवन किनीच्या बॅटमधून हा आलाय षटकार. भाषेत सुद्धा जर सांगायचं झालं तर गोरसीची पोरं टेनिस क्रिकेटचे लय येडे. ज्या प्रकारे आल्या पावली मग षटकार ठोकतोय. अजून एक धमाका. वन्स मोर आवाज आला आणि स्वीकारले पवन केनेनी. यहाँ किसी दर्शक ने आवाज लगाई थी बाहर से, वन मोर, और ये लीजिए वन मोर. पवन केने ऑन फायर. पाटील यांचं योगदान या स्पर्धेमध्ये खूप मोलाचं योगदान ठरलंय. जी टीम पाहतोय आपण अंतिम सामना का खेळते या खेळाडूच्या कामगिरीमुळे. प्रतीक सज्ज होताना याच पात्रा फटका हवाई फायर. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्या वरतून स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पाठवलाय. आलाय हा चौकार. देवा करताना भाग पाडतोय आपण. अजय ज्या प्रकारे बॅटिंग स्वीकारली असं वाटतं की 4 षटकामध्ये 80 किंवा 75चा टार्गेट आहे त्या प्रकारे बॅटिंग करतोय हा पवन. याच पाहता अजून एक धमाका. ओ माय गॉड. असं वाटतं की 2 षटकाचा सामना याच्यासाठी ठेवलाय की त्या प्रकारे बॅटिंग करतोय. काय बोलशील अजय? बिल्कुल बिल्कुल, वो तो बहुत जल्दबाजी में नजर आ रहे हैं. जल्दी में है, जल्दबाजी में नहीं कहूँगा लेकिन जल्दी में ज़रूर है. जल्द से जल्द वो ट्रॉफी को उठाना चाह रहे हैं पवन केने. पवन चले या ना चले, पवन का बल्ला चल रहा है इस समय फाइनल मैच में. आणि संदीप पाटील यांचे सुपुत्राचे नाव देवा आहे आणि त्याचं म्हणणं आहे की देवा देवा हा गाणं परत लावा. शॉर्ट पाता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कट. पॉइंटला सॉफ्ट डिस्मिसल. विकेटचं पतन. पण जो काम त्यांनी केलं ते चोख केलंय. आणि आमचे डीजे मास्टर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल ज्यांचं आपला आवाज पोहोचण्याचं काम केलं. नो डाऊट डीजे तुझी कामगिरी खूप छान आहे आणि निश्चित तुझं पण मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सौर गंगा मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर रुपेश मडवी आणि त्यांचं कामच निराळं असते. पाहतोय आपण. विकेट ज़रूर मिला वहाँ पर प्रतीक पाटिल को, लेकिन जश्न मनाने का मौका नहीं मिला क्योंकि काफ़ी महंगे साबित हुए. 22 रन कुल मिलाकर खर्च किए. 3 छक्के जड़े पवन ने और 1 चौका. पवन अपना काम बखूबी से निभाकर पेविलियन में लौट चुके हैं और अब जिम्मेदारी अन्य बल्लेबाजों के कंधों पर है. 40 रनों का टारगेट इस महामुकाबले को जीतने के लिए स्वर्गीय काथोड़ जादव मेमोरियल कप 2023 में रेहान एंटरप्राइजेस गोरसई बी के सामने 18 रन चाहिए. 18 गेंदें ही शेष है. तर खूबसूरत टेलीकास्ट, बहुत खूबसूरत टेलीकास्ट सुनील पवार. वैसे देखा जाए तो अनुभव ना के बराबर है उज्ज्वल केबल नेटवर्क के पास, लेकिन उसके बावजूद भी पहला ही टूर्नामेंट है और क्या क्लास टेलीकास्ट किया है उन्होंने. खूप छान टेलिकास्ट पाहतोय आपण. जेवढं कौतुक करावं तेवढं कमाई. सुरुवात अप्रतिम झाली आणि निश्चित पाहतोय की आपण आणि त्याला शुभेच्छा सुद्धा दिल्या आपण. लाजवाब. प्रत्येक चेंडू ज्या प्रकारे मारतोय हवाईमध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद करताना कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. यानी कि उज्ज्वल केबल नेटवर्क का उज्ज्वल भविष्य है. चॉप कर दिया है इस बार. बैकवर्ड पॉइंट के सामने से खेला है. आउटफील्ड तेज है. डीप में खिलाड़ी वहां पर दूर से आते हुए गेंद पर
और इससे पहले कि उठाकर थ्रो करते 2 रन लेने का मौका सूरज खेने के पास। अच्छी गेंद पर अच्छा स्ट्रोक, 2 रनों से खाता खुला है सूरज का। टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 24 रन 1 विकेट के नुकसान पर जीत की तरफ अग्रेसर है इस महामुकाबले में रेहान एंटरप्राइजेस गोरसई बी। निश्चित सूरज केने सुद्धा पोगाव टीमच्या अगेन्स्ट खास मॅच विनर बनला होता. फिनिशर खूप चांगल्या तऱ्हेने त्यांनी सामना फिनिश केला होता. 2 चेंडूवर 2 षटकार ठोकून उच्च कोटीचा एक ऑलराऊंडर पाहतोय आपण गोरसई टीमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेस मात्र खोलो टप्प्याचा चेंडू टप्प्यानंतर खाली राहतोय आणि अतिशय वेगात विकेट कीपरच्या हातामध्ये. पूरे टूर्नामेंट में हम देखते हैं कि कहीं ना कहीं पोगाव टीम ने बहुत अच्छी बैटिंग की थी, गोरसई बी के विरुद्ध 72 रन बनाए थे। वो एक मौका था उनके पास ज़रूर, लेकिन उनकी गेंदबाजी उतनी अच्छी रही नहीं, या फिर हम ये कह सकते हैं कि गोरसई बी की बल्लेबाजी अद्भुत रही उस मैच में। अगली गेंद लेकर सोहम, इस बार लो फुल टॉस सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है, वाइडिश मिड ऑफ की तरफ फील्डर मौजूद है। 1 रन यहाँ पर मिलेगा सूरज को। सूरज सूझबूझ भरी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, जिस तरह की मैच की सिचुएशन रहती है उसके अनुसार वो बल्लेबाजी कर सकते हैं। और संदेश केने बड़े ही खतरनाक बायात के बल्लेबाज है, एक से बढ़कर एक खिलाड़ी है। हालांकि दोनों टीमों के पास है, लेकिन विपक्षी टीम की तरफ अब जब नजर डालते हैं तो केवल प्रतीक पाटिल चले, दूसरे बल्लेबाज फ्लॉप रहे। आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतोय की प्रतीक पाटीलच फक्त एक अतिशय चांगला खेळ दाखवला. आता मात्र संदेश केने मला वाटतं की या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवस बॅटिंगची संधी त्याला मिळालेली आहे. पहिल्या चेंडूचा सामना करताना असं म्हटलं तर वागोट ठरणार नाही या स्पर्धेमध्ये संदेश केने. इससे पहले जो मुकाबले हमने देखे उनमें भावेश पवार आते थे वन डाउन के लिए। मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में है लेकिन फील्डर तक क्यारी नहीं हो रही है। काउ कॉर्नर की दिशा में बढ़िया फील्डिंग, वहां पर 1 ही रन मिलेगा। पहली गेंद पर प्रहार करने की कोशिश संदेश केने की, किस्मत अच्छी रही कि फील्डर तक गेंद क्यारी नहीं हुई। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। अब 14 गेंदों का खेल बाकी है, 14 रनों की जरूरत है। आणि जिथं जेवढे धावा तेवढे चेंडू बाकी आहे चॅम्पियन बनण्यासाठी. स्वर्गीय काथूर जाधव स्मृती चषक 2023 पुढचा चेंडू याच पात्र ड्राईव्ह केले पाहतोय आपण. आडवेटने फटकाय ऑन साईडकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग फंपलिंग पाहायला मिळालं. धोका निर्माण होतोय. एका ट्रॅकवर 2 गाड्या, म्हणजे परतीचा प्रवास करावा लागेल. इथं मात्र सूरज केने हा बॅटर बाद होतोय. मैच में वापसी करने का टेंबोली टीम को कहते हैं कि डूबने वाले को तिनके का सहारा होता है। निश्चित पण सर तरला महत्व नाही, कारण की अजून मी तर म्हणेन की पूर्णपणे वर्चस्व या मॅचवर रेहान एंटरप्राइजेस गोरसई बीट टीमचे, कारण की ज्या प्रकारे भावेश पवार अजून सुरक्षित आहे, त्यानंतर अजून कित्येक शॉर्ट पॉकेट डायनामिक म्हणजे ज्याचा उल्लेख होते अक्षय यांची मला खेळी ती आठवते मापुली धमाकामध्ये. अन सुरेश टीम विरुद्ध सर्वात चांगली खेळी आतापर्यंत त्याची पाहिली होती आपण. नए बल्लेबाज मेघनाथ केने आए हैं, दोनों अब भाई क्रीज पर। अच्छा ओवर घट रहा है सोहम का, पूरा जोर लगाकर गेंदबाजी कर रहे हैं। इस बार दिशाहीन हो गई गेंद, लेग स्टंप के थोड़ी बाहर रही। जब गेंद डाल रहे हैं तो उनके मुंह से आवाज निकल रही है, जिसको ग्रंट साउंड कहा जाता है। कई गेंदबाज काफी चतुर होते हैं, जानबूझकर ऐसे आवाज निकालते हैं और बहुत धीमी गति की गेंद डालते हैं ताकि बल्लेबाज को लगे कि तेज गेंद आ रही है। लेकिन सोहम ने अभी तक अच्छी तेज गेंदबाजी की है इस ओवर में। लंबा बॉलिंग रनअप है उनका। वेगवान मारा करताना सोहम पाहतोय आपण संदेशसाठी. याच पात्र फटकाडवॅटनी पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त संधी होती एकच सिंगल. आता मात्र हळूहळू चॅम्पियन बनण्याकडे वाटचाल करताना रेहान एंटरप्राइजेस गोरसई बी टीम 12 चेंडूंनी 11. सोपं समीकरण आहे, पण सोपं समीकरण क्रिकेटमध्ये म्हटलं जात नाही आहे. ज्या प्रकारे शेवटचा चेंडू टाकला जात नाही किंवा शेवटची धाव होत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. देखिए क्रिकेट बड़ा ही अद्भुत खेल है, बहुत ही विशाल और महान खेल है और क्रिकेट शानदार अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है।
2 ओवर में 11 भी डिफेंड हो सकते हैं, 2 ओवर में 40-50 भी बन सकते हैं, ऐसा क्रिकेट का खेल है। आणि जिथे यावर्षी पाहिलं आपण की 3 चेंडूमध्ये एक धाव पण डिपेंड होऊ शकते, हे दाखवलं अनंत केने यांनी. जी हाँ, सोनाली क्रिकेट ग्राउंड पर सभापति कप में वो मुकाबला हमने देखा था। देखाने था, कवरेज भी किया था आपने. जी बिल्कुल, अनंता केने भवाले के गेंदबाज अनुभवी खिलाड़ी, वो सुरई के सामने उनका मुकाबला था। 3 गेंदों में 1 रन चाहिए था, क्वार्टर फाइनल का मैच था, लेकिन तीनों बल्लेबाजों को आउट किया था अनंता केने ने और इतिहास रचा था वहाँ पर। यहाँ पर भी कुछ उसी तरह की चमत्कारी गेंदबाजी की आवश्यकता है, मैं समझता हूँ, स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंबोवली टीम को। जर पहिला आपण यावर्षीचा बरेच काही रेकॉर्ड आपण पाहतो. याच मैदानाचा एका लागोपाठ दुसऱ्या सामन्यात 40+ टीमच्या माध्यमातून महेश काबूकर यांनी 2 अर्धशतक पटकावले. त्यानंतर 10 चेंडूमध्ये एक अर्धशतक पटकावण्याचा रेकॉर्ड सिटी क्रिकेटच्या माध्यमातून बाहुबली खारबावचा सूरज यांच्या नावावर आहे. आणि टेनिस क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक जर पाहिला आपण तर खूप मोठे मोठे रेकॉर्ड बनले. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय की लाईन चुकीची आहे, हा चेंडू परत टाकावा लागेल, वाईटचा इशारा होते. भाऊ पाटील यांचे दोन्ही हात समांतर रेषेत. आता मात्र असं वाटते की पराभव अटळ दिसायला लागलं टेंबोली टीमचं. ये तो कंगाली में आप आटा गीला कर रहे हो इस तरह से गेंदबाजी जब आप करते हो, क्योंकि गेंदें ज़्यादा बचे, रन्स कम है आपके पास डिफेंड करने के लिए। अनुशासन आपको दिखाना होगा। हर्षद गेंदबाजी करते हुए अगली गेंद, इस बार रूम बनाया और स्मैश किया है गेंद को पॉइंट की तरफ। फील्डर मौजूद है वहाँ पर, ठीक तरह से बल्ले पर ले नहीं पाए थे बल्लेबाज संदेश, केवल 1 रन मिला है और इक्का दुक्का रनों से भी बात बन सकती है, क्योंकि समीकरण बिल्कुल बल्लेबाजों के पक्ष में नज़र आ रहा है। निश्चित जर पाहिलं आपण असे परिस्थितीनुसार इथं मात्र बॅटिंग करताना एक धावनी मात्र विजयाकडे वाटचाल करताना पण पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की सामना 12 चेंडू म्हणजे संपवतोय काय एवन पवन, पण त्यानंतर मात्र चांगली वापसी करताना पाहतोय आपण. प्रत्येक आतापर्यंत बॉलर पाहतोय आपण. यहाँ पर विकेट मिल सकता है और मिल गई है विकेट। बल्ले के टो पर लगी थी गेंद और सीधे काउ कॉर्नर पर खड़े प्रतीक पाटिल के हाथों में चली गई। मेघनाथ के ने निराश होकर पेविलियन में लौटते हुए गोरसई बी ने अपना तीसरा भावेश पवार खेळपट्टीकडे रवाना होताना 5व्या क्रमांकावर यावेळेस मात्र बॅटिंग करण्यासाठी आले आहे. सोपा समीकरण आहे, कारण की 10 चेंडूचा खेळ अजून मला वाटते की बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 9 धावेची आवश्यकता आहे. लेकिन अच्छी बात यह है कि गेंदबाज काफ़ी पॉजिटिव नज़र आ रहे हैं। पिछले ओवर में भी हमने देखा कि जिस तरह से गेंदबाजी की गई सोहम द्वारा, काबिल तारीफ, सिर्फ 7 रन खर्च किए उन्होंने और एक बल्लेबाज उनके ओवर में रन आउट हुए थे, उनको हालांकि विकेट नहीं मिला, लेकिन वो लड़ने का जज्बा नज़र आया और इस ओवर में हर्षद को उन्होंने गेंद थमा दी है और हर्षद भी अपना काम कहीं ना कहीं अब बखूबी से निभाने की कोशिश कर रहे हैं। एक बैट्समैन को तो अपने जाल में फंसा लिया है उन्होंने, क्या कुछ और बल्लेबाजों को अपने जाल में फंसा सकते हैं, ये देखने वाली बात है। 10 गेंदें शेष है, 9 रनों की ज़रूरत। भावेश पवार नए बल्लेबाज के रूप में कमाल का खेल पेश किया है पूरे टूर्नामेंट में भावेश पवार ने। गेंद हवा में और बढ़िया कैच, खूबसूरत कैच, भावेश पवार भी आउट। तरी सामने कधी जिंकू देत नाहीये. किती वेळा पहिले आपण सातत्याने कधी पण पराभूत केलेलं आहे. या दोन्ही संघामध्ये जेव्हा बॅटर पाहतोय ना, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा त्यानंतर एकतर्फी सामना होतोय काय. आता मात्र पवन केने बाद झाल्यानंतर मात्र पटावर हजी लावण्याचं काम करताना गोरसी टीमचे बॅटर पाहतोय आपण. आपकी बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ। देखिए, इसमें कोई संदेह नहीं है कि गोरसई बी टीम जो है वो महाराष्ट्र की ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट की नंबर 1 टीम है, लेकिन बहुत ज़्यादा चुनौतियाँ उनको भिवंडी में ही मिलती रही है। भिवंडी के बाहर जाकर आराम से ये टीम जीत जाती है, कई टूर्नामेंट में हमने देखा है, लेकिन भिवंडी में काफ़ी चुनौतियों का सामना करना पड़ता है, क्योंकि भिवंडी का जो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट है वो काफ़ी टफ है।
अनुचित पूर्णपणे सहमत आहे, कारण की भिवंडी क्रिकेटमध्ये जर पाहिलं या टीमच्या अगेन्स्ट असे 4 ते 5 संघ आहेत की या टीमला हरू पण शकतात आणि एकतर्फी सामना होऊ पण देऊ शकत नाही. त्याचंच एक उत्तम उदाहरण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश होईल, पण जिनके हो इरादे बुलंद उनके हौसले भी बुलंद होते. इथं मात्र फाईट करण्याची क्षमता या टीममध्ये आहे आणि त्याच प्रकारे फाईट करताना पाहतोय. नए बल्लेबाज कपिल केने हैट्रिक पर है इस समय, गेंदबाज हर्षद 9 गेंदों में 9 रन चाहिए. और फुलर लेंथ इस बार क्या किनारा लगा है, ये देखने वाली बात है. पीछे फील्डर मौजूद है, अच्छा क्षेत्र रक्षण, तालियां बजती हुई, उत्साह बढ़ता हुआ इस समय गेंदबाज का और उत्साह बढ़ता हुआ टेम्बोली टीम का. मैच में वापस लौट आती हुई टेम्बोली टीम, स्वर्गीय मधुकर दादा स्मृति टेम्बोली, जुझारूपन उनका देखने को मिल रहा है. इक्वेशन बल्लेबाजों के लिए काफ़ी आसान था 3-4 गेंदे पहले, लेकिन अब खेल काफ़ी बदलता हुआ. 8 गेंदे शेष है, 9 रनों की ज़रूरत इस मैच को जीतने के लिए. ये महामुकाबला है स्वर्गीय काथोड़ जादव मेमोरियल कप 2023 का. बढ़िया वर्क वहां पर स्टंप्स के पीछे, विकेट कीपर द्वारा स्टंप्स बिखेर दिए उन्होंने. जोरदार अपील हुई लेकिन अंपायर की सहमति नहीं मिली है. अनुचित मैदान में बल्लेबाज भी अपील कर रहे हैं, गेंदबाज भी अपील कर रहे हैं. अंपायर करे तो क्या करे. अनुचित अंपायर चांगले आहे. भाऊ पाटील पाहतोय जोडणीने तो निर्णय देईल. इथं मात्र अतिशय उत्कृष्ट पंचाची भूमिका सुद्धा पाहिली, पण सामना होता कुठं. आणि अजय, मी उल्लेख केला होता की एक मात्र असा संघ आहे की एकतर्फी सामना होऊ देत नाही आहे आणि टीमला तो संघर्ष करण्यासाठी मजबूत करतात. तो टेंबोली संघ परत पाहतोय की गोडसे टीमला आम्ही कुठंच एकतर्फी सामना जिंकू देत नाही, हे परत सिद्ध करताना पाहतोय. या टीम बरोबर जेव्हा जेव्हा लढली तर निश्चित अतिशय चांगल्या तऱ्हेनं फाईट केलेली आहे आतापर्यंत. 31 पर आकर गोरसई बी की गाड़ी अटक गई है. पिछली 4 गेंदों में एक भी रन बल्लेबाज नहीं बना पाए हैं और 2 खिलाड़ी आउट भी हो चुके हैं. उसमें 2 बड़े विकेट्स मेघनाथ केने और भावेश पवार के. कपिल दबाव में 2 डॉट गेंदे खेल चुके हैं, 7 गेंदे शेष है और जीतने के लिए अभी भी 9 रनों की ज़रूरत है. गजब का ये फाइनल मैच. हर्षद की अगली गेंद, ओ एक और बेहतरीन गेंद, इस बार फुल रखा था. लाजवाब गेंदबाजी और बढ़िया विकेट कीपिंग, लेकिन इस बार अंपायर ने वाइड घोषित कर दिया है. देखने वाली बात है, अंपायर का कंफर्मेशन आएगा और चेक करना चाहते हैं अंपायर क्या पैर को लगी है. 12वे टीमचे 12वे खेळाडू कोणी आपण जाऊ नका, निश्चित कोणी जाऊ नका तिकडं. आणि आम्ही पहिले उल्लेख केला होता की जेव्हा सामने मोठे असतील तेव्हा मात्र अंपायर एक रिप्ले बघू शकतात आणि हेच केलं क्लोज, कारण की हे सामना खूप रंगतदार स्थितीकडे इथं मत आलेलं आहे. ज्या प्रकारे पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये एकतर्फी सामना होईल, पण टेंबोली संघाचा आम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला की हा एकमेव असा संघ आहे की गोडसे बी टीमला एकतर्फी किंवा जिंकू देण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. गोडसे टीमला या टीमच्या अगेन्स्ट काय निर्णय येईल. जर निर्धाव चेंडू गेला तर मात्र सामना परत टेंबोली टीमकडे झुकल्या जाईल. जर इथं मात्र तिसरे पंच रिप्लेमध्ये पाहतात, पण सामना का होईना, अंतिम सामना परत एकदा अतिशय चांगल्या तऱ्हेनं इथं मात्र रंगताना पाहतोय आपण. रंगता लढत कशी असावी हेच ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून अंतिम मेगा फिनाले आपण हा फायनलचा सामना पाहतोय. हर्षद के ओवर की अंतिम गेंद, क्या ये अंतिम गेंद रहेगी या नहीं, ये देखने वाली बात है. और अंपायर अपना निर्णय वापस लेते हुए, यानी कि डॉट बॉल, और इसके साथ ही ये शानदार और सफल ओवर समाप्त होता हुआ हर्षद का. 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 31 रन 4 विकेटों के नुकसान पर. कहा था मैच और अब कहा आ गया है. 2 ओवर में 11 रन चाहिए थे, लेकिन अब आखिरी ओवर में 9 रनों की जरूरत. कमाल का क्रिकेट. आणि मित्रांनो, याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे आमच्या मान्यवरांचं. ग्रुप ग्रामपंचायत किरवली इताडेचे विद्यमान डॅशिंग सरपंच माननीय श्री जगनशेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आदरणीय निलेश गुरव साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 मध्ये गावदेवी 40+ क्रीडा मंडळ वडकर आणि या स्पर्धेचे वन मॅन शो मान्य श्री गुरुनाथ काथोड जाधव साहेबांच्या माध्यमातून. अजयग्रत कालच साहेब अलिबागला होते आणि काल या मात्र युट्यूबच्या माध्यमातून अलिबाग येथून या स्पर्धेचा आनंद सहर्ष स्वागत आणि त्यांच्या
सर्व सहकाऱ्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023च्या या ग्रँड फिनालेमध्ये. फायनल मॅच आपल्या समोर रंगते. शेवटचं षटक फायनल मॅचचं बाकी आहे. फायनल मॅचची फायनल ओव्हर आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे चॅम्पियन बनण्यासाठी रिहान एंटरप्राइजेस गोरसई बी संघाला. त्यांच्या विरोधात टीम आपण बघतोय अतिशय लढवय्या संघ, तो म्हणजेच स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंभवली. टेंभवली संघाकडून शेवटचं षटक हाताळेल गोलंदाज मोनिश. फार मोठी धुरा त्याच्या खांद्यांवर सोपवण्यात आलेली आहे आणि अंडर प्रेशर त्याने चांगली गोलंदाजी करून देखील दाखवलेली आहे. टेंभवली संघ विश्वनाथ म्हात्रे साहेबांचा संघ आहे. पहिला बॉल हवेत उडवलाय. फिल्डर आहे. जबरदस्त कॅच, एक्सलंट कॅच. अक्षरशः स्वतःला झोकून दिलं तिथे फिल्डरने. हर्षद पाटील होता, कुठली चूक केली नाही. पहिल्या बॉलवर विकेटचं पतन. सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळते. आणि आता मॅच खऱ्या अर्थानं रंगात आली आहे. 5 चेंडू शिल्लक, 9 धावांची आवश्यकता आहे गोरसई बी संघाला. जबरदस्त हा अंतिम सामना. एक वेळ सामना पूर्णपणे एकतर्फी वाटत होता जेव्हा पवन केने बॅटिंग करत होता. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने धुमाकूळ घातला होता. तब्बल 22 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण बघतोय टेंभवली संघाकडून. अजय, पहिल्या षटकामध्ये असं वाटतं होतं की चेंडू त्या षटकात खतम होतोय काय सामना, पण त्यानंतर मात्र मी उल्लेख केला की टेंभोली असा एक संघ आहे की गोरसई बी टीमला सहज हार मानत नाही. ज्या प्रकारे इथं मात्र फाईट करतोय, जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. अतिशय सुरेख प्रदर्शन पाहतोय आपण. पहिल्या षटकाचा जर खेळ विचार केला आपण काढला बाजूला, त्यानंतर मात्र वापसी करताना आता मात्र कठीण आव्हान असेल टीम गोरसई बी संघाला. अगदी चित्त थरारक अवस्थेत येऊन ठेपलाय हा अंतिम सामना. काय जबरदस्त क्रिकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. थोडासा बॅक ऑफ लेंथ बॉल होता, त्याच्यावर आडव्या बॅटनं प्रहार केला आणि समोर फिल्डरला शोधून काढलं संदेश किरणेने. आता नवीन बॅट्समन किशोर मुकादम आलाय. हा देखील एक अतिशय खतरनाक युवा खेळाडू आहे. पुढचा बॉल घेऊन मोनिश. यावेळेस मोठा फटका, मात्र उंची जास्त, लांबी कमी. फिल्डर प्रतीक पाटील डाऊन द बॉल आणि त्याने टिपला आणखी एक जबरदस्त झेल. आणखी एक फलंदाज फेल. निशांत, काय बोलशील? या प्रकारे हा सामना इथं मात्र रंगलाय. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व, त्यानंतर मात्र आपण पवार केलाय. आता मात्र पाहतोय अजय, जे टेंभोली संघाचे पाठीराखे शांत होते, आता मात्र एन्जॉय करताना. टेंभोली गाव कशासाठी प्रसिद्ध आहे दाखवले की गोरसईला फाईट करेल तर एकमेव टेंभोली गाव करेल. अख्खा गाव इथं मात्र फाईट करताना पाहतोय आपण. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मॅच रंगात 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 आली आहे. एका बाजूला गोरसईला पाहतोय, एका बाजूला टेंभवलीला. काय जबरदस्त सामना रंगलाय. आदरणीय विश्वनाथ म्हात्रे साहेब, गुंदवली गावचे प्रसिद्ध उद्योगपती, त्यांनी पुरस्कृत केलेला हा टेंभवली संघ आपण बघतोय. स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंभवली आणि त्यांच्या माध्यमातून LED TV या स्पर्धेमध्ये देण्यात आलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी आता पारितोषिक आलेलं आहे निलेशजी गुरव साहेबांकडून. 2000 रुपयांचं पारितोषिक प्रति षटकारासाठी. आणि धावसंख्या किती बनवायची? 9 धावा. 2 षटकार ठोकू शकतात फलंदाज. निलेशजी गुरव साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. अरविंद शेठ भंडारी देखील आहेत आणि जगन शेठ पाटील देखील व्यासपीठावरून सामन्याचा आनंद लुटत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर सामना होता कुठं आणि सामना आला कुठं आहे. सज्ज होताना बॉलर पुढचा चेंडू. यावेळेस पात्र गती परिवर्तन, पण मात्र हा चेंडू परत टाकावा लागेल. अतिरिक्त चेंडूचा इशारा येतोय. वाईट घोषित करतोय. या चेंडूला खूपच बाहेर होता आणि आता मात्र या अतिरिक्त चेंडू मात्र परत एकदा सामना. मोनिशने जर सामना टेंभवली संघाला जिंकून दिला तर पप्पू शेठ यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिक देखील भरपूर लागत आहेत. थंड वातावरण परंतु गरमागरम क्रिकेट. जबरदस्त ही फायनल मॅच. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. चित्त थरारक फायनल मॅच आपण बघतोय स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 मध्ये कालवारच्या कालिका माता क्रीडांगणामध्ये. गोलंदाज मोनिश, फलंदाज आहे मेघराज केणे, पवन केणेचा छोटा भाऊ. अतिशय चांगला युवा खेळाडू आहे. टप्प्याचा बॉल पुल केलाय, मात्र मिस टाइम फटका. डीप मध्ये खेळाडू तैनात आणि यावेळेस कॅच ड्रॉप. ओ माय गॉड. सुनील, विश्वास बसत नाहीये की टेंभवली संघाच्या खेळाडूने झेल ड्रॉप केलाय आणि तो देखील अशा निर्णायक क्षणी. एक धाव मिळाली.
या एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 33 आणि इथं मात्र सामना जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 7. पण कौतुक करावे म्हणतात ना, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करा, तुम्ही हारले तरी तुमच्या प्रवाहामध्ये तुमचं विजय दिसला पाहिजेत. आणि गावात गेल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलं तुम्ही हारले नाही, तुम्ही जिंकून लेत, अशी फाईट करा. त्या प्रकारे टेंबोली संघ फाईट करताना हारणं आणि हार मानून घेणं यामध्ये जमीन आसमान फरक आहे. परंतु इथे कॅच ड्रॉप झाली मनीषच्या हातातून. मोनिशचा तो भाऊ आहे, मोनिश गोलंदाजी करतोय, त्याच्याच बंधूच्या हातातून झेल ड्रॉप झालाय. फार महागात पडू शकते, कारण आता त्यामुळे स्ट्राईक देखील रोटेट झाली आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय कपिलकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. तो चांगल्या गोलंदाजीसाठी जाणला गेलाय, परंतु तो तेवढाच चांगला फलंदाज देखील आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आपण सिटी क्रिकेटमध्ये रईस बिल्डर्सकडून खेळताना कितीतरी सामने त्याने जिंकून देताना त्याला बघितलंय. लॉफ्टेड फटका, सुरेख फटका आहे. एका टप्प्यात चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. कपिल केणेचा पलटवार, अतिशय नेत्रदीपक फटका, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता. स्ट्रेटिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आणि आता समीकरण बदललंय, 2 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सामना प्रत्येक चेंडूवर कधी गोडसे बी टीम कडे झुकताना पाहतो, तर कधी मात्र टेंबोली टीमकडे झेल सोडला, स्ट्राईक रोटेट झाली आणि चौकाराला जे पाठी राख्यात कृपया करून थोडा बाजूला यायचंय. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होतोय. खऱ्या अर्थाने विजय होतोय. स्वर्गीय काथोड स्मृती चषक 20-23 पाहतोय आपण. दबाव दिसतोय साप. 2 चेंडू 3, अजून सामना संपला नाहीये. काटेकी टक्कर फाईट करताना कौतुक करावं लागेल टेंबोली टीमचं. पहिल्या षटकामध्ये 22, त्यानंतर मात्र पलटवार केलाय. गती परिवर्तन. आता मात्र काय घडलंय चेंडूवर, आकाशाकडे आउट. यस, पंचांचं बोट गेलंय आकाशाकडे. फलंदाजाला जावं लागणार आहे डगआउट कडे. बॅट्समन धावबाद होतो येते मेघराज. आणि आता नवीन फलंदाज येईल खेळपट्टीवर. शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता. म्हणजे तुम्हाला गोल्डन चौकार मारावा लागेल. धन्यवाद डीजे धन्यवाद. कारण की पप्पू शेट यांच्याकडून मोनिश यांनी जर सामना जिंकून दिला टेंबोली संघाला, तर रोख रक्कम 2000 रुपयाचं बक्षीस. पण कौतुक करावं लागेल बॉलरचं, ज्या प्रकारे या षटकामध्ये बॉलिंग केली. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट, दबाव टाकलं आणि त्या प्रयत्नामध्ये धावबाद 1 फलंदाज अजून झालं. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा तर शक्यतो होणार नाही, पण गोल्डन चौकार इथं मात्र जरूर मारावं लागेल टीम गोडसेला. यस, 3 धावा येथे बनवणं फार कठीण असणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये खरं तर 3 धावा देखील मिळू शकतात, परंतु ते फार खडतर आहे. चौकार ठोकणं त्या मानाने थोडंसं सोपं असू शकते. 3 धावा घेणं फारच कठीण काम आहे आणि 2 धावा घेऊन जमणार नाहीये. 2 धावांनी गोरसई बी संघ विजेता होऊ शकत नाहीये, कारण चेजिंग कंपल्सरी आहे. मॅच जर टायमध्ये समाप्त झाली तर येथे टेंबोली संघ विजेता असेल. जबरदस्त ही फायनल मॅच. जशी मॅच क्रिकेट रसिकांना पाहायची होती ना सुनील, तशीच मॅच येथे आपल्याला रंगताना दिसते. आणि आपण जर बोलायला गेलो आमचे सहकारी समालोचक निशांत यांच्या भाषेत, तर मॅच रंगात आलेली आहे. क्या बात आहे. आणि ती जर रंगत पाहतोय आपण. आता मात्र 1 चेंडू आणि क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा सामना आहे. हृदयाची ठोके वाढवणार ठक 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 आवाज येत असेल दोन्ही पाठी राख्याचा. आणि अजय मी तर म्हणेन की यूट्यूबच्या माध्यमातून आणि ट्रिपल्स केबलच्या माध्यमातून टेंबोली आणि गोडसे गाव झोपला नसेल. षटकार जर या चेंडूवर आला तर निलेशजी गुरव यांच्याकडून तब्बल 4000 रुपयांचं रोख पारितोषिक ते केव्हाच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेलं आहे. आधी एका षटकारासाठी 2000 होते, आता तब्बल शेवटच्या बॉलवर 4000. जर षटकार आला तर 4000. शेअर मार्केट गरम, पण सामना गरम आहे, पण गुलाबी थंडी आहे. आणि डॉट चेंडू आला तर विश्वनाथ म्हात्रे साहेबांकडून 5000 रुपयांचं रोख पारितोषिक. टेंबोली संघाचे पुरस्कर्ते गोंदवली गावचे उद्योगपती यांच्याकडून हे 5000 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. चला आपण बॉलवर कॉन्सन्ट्रेशन करूया, कारण 1 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय. 9व्या क्रमांकावर खेळण्यासाठी फलंदाज आलेला आहे. निलेश गुरव साहेब भारतीय जनता पार्टीचे एक डॅशिंग नेते. त्यांच्याकडून जर इथं मात्र सामना जिंकून दिला तर रोख रक्कम पाहतोय आपण 5000 रुपयाचं बक्षीस, 6000 रुपयाचं बक्षीस. केतन नवीन फलंदाज, ज्याला फार कमी संधी मिळत असते बॅटिंग करण्याची, कारण वरच्या क्रमांकाचे फलंदाज जास्त कामगिरी चांगली करत असतात. शेवटचा बॉल. ओ माय गॉड, चॅम्पियन का चॅम्पियन, जल्लोष, एन्जॉय फुल.
स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंबवली संघ विजेता. स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषकाच्या चॅम्पियन पदाला त्यांनी घातली आहे गॉसनी. काय जबरदस्त खेळ, आणि काय एका कलाटणी सांगेल- मिळाली सामन्याला. आगे गए नहीं किसी के सामने वो है टेम्बोली. साऱ्या भिवंडी शहरात गावागावात नाव घालतय यो छान. जय हनुमान क्रिकेट संघ आहे भिवंडी फायनल गावाची मॅच मध्ये दुसऱ्यांदा या हंगामामध्ये पराभूत केलंय गोरसई बी संघाला. टेंबवली संघानं कालेरच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी ही कामगिरी करून दाखवली होती. उल्लेख केला होता की गोरसे सेना एकमात्र असा संघ आहे टेम्बोलीमध्ये घाम घालणारा संघ तो म्हणजे टेम्बोली. गोरसे टीमला जाहीररित्या चीट केलेला आहे टेम्बोली टीमने. क्या कमाल का खेल पेश किया गया है धन्यवाद, गोरसई धन्यवाद. पण बी के कौतुक- विरुद्ध टेंबवली द्वारा. सुनील 10 गेंदों में 9 रन चाहिए थे गोरसई बी को. विकेटें भी ज्यादा गिरी नहीं थी. तब लग रहा था कि मुकाबला एक तरफा हो रहा है, लेकिन कमाल की वापसी और आखिरकार मैच जीता भी. फाइनल मुकाबला जीता. ट्रॉफी पर अपना कब्जा यहां पर बनाया है टेंबवली टीम ने. मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंबवली टीम. तर नक्कीच धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स तर व्यासपीठावर आदरणीय विराजमान असलेले आपण पाहतोय. गोंदवलीचे विश्वनाथ मात्रे साहेबांना विनंतीशील की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आदरणीय विश्वनाथ मात्रे साहेब स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंबोली टीमचे पुरस्कर्ते आहेत. चेक तरीकेच व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सन्माननीय आणि इताडे गावाचे प्रथम नागरिक सन्माननीय आदरणीय जगन शेठ दादा यांचं या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान केला जातोय. कारण इताडे गावातील प्रथम नागरिक आपण त्यांना पाहतोय आणि त्यांचं या मुख्य व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. आणि या स्पर्धेचे आपण आयोजक पाहतोय जालिंदर दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. मायेची ऊब देणारी शॉल, महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेम स्नेह आदर वाढवणारं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन दादांचं या मुख्य व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. तर नक्कीच दादा आपला महत्त्वपूर्ण वेळ या ठिकाणी आपण संपादित करत आहात, त्यासाठी आपलं हृदयाच्या अंतकरणातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय इताडे गावातील प्रथम नागरिक विद्यमान सरपंच जगन शेठ दादा यांना पाहतोय आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहतोय. तसेच आदरणीय सन्माननीय निलेशदादा गुरव साहेब यांना आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. या साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. कारण मायेची ऊब देणारी शॉल, महाराष्ट्राचं महावस्त्र, पुष्पगुच्छ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. तसेच अरविंद शेठ भंडारी आपण पाहतोय, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कोळिवली गावातील उद्योगपती आपण पाहतोय. अरविंद शेठ भंडारी साहेबांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण त्यांना पाहतोय आणि उद्योगपती आहेत, सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. कारण अरविंद शेठ पहिलं तर त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. एक उद्योगपती नक्कीच प्रसिद्ध आहेत आणि सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय आणि साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. अगदी पहिलं तर जालिंदर दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत केला जातोय. आपण या ठिकाणी आलात, आपली महत्त्वपूर्ण वेळ या ठिकाणी आपण संपादित करत आहात, त्यासाठी आपलं आभार देखील. तर नक्कीच व्यासपीठावर आपण दिग्गज व्यक्तिमत्व पाहू शकता. एका बाजूला आपण पाहतोय इताडे गावातील विद्यमान सरपंचांना पाहतोय, तदनंतर निलेश गुरव साहेबांना पाहतोय आणि तदनंतर अरविंद दादा भंडारी साहेबांना देखील पाहतोय. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये मात्र पंचांची भूमिका देखील चांगली राहिली. ते पंचांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. पहिलं तर पंच आपण यायचं आहे.
भास्कर कुमार भोईर बॅटिंग करताना रुबाबानं जय हनुमान क्रिकेट संघ आहे टेंबवली गावाची शान. तर पंचांनी व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी खूप चांगली राहिली तर नक्कीच मी भाऊ पाटील सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल कारण पंचांची भूमिका खूप चांगली राहिली आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. मी मगाशी देखील उल्लेख केला होता मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर परंतु हा खेळ सर्व पंचांच्या इशाऱ्यावर सुरू असतो आणि पंचांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं नित्य नियमानं पाडली गेली आहे. तर नक्कीच भाऊ पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान केला जातो या मुख्य व्यासपीठावर. भाऊ पाटील सर आपण पुढे यायचं आहे. विनंती करतो आयोजकांना आपण स्वागत आणि सत्कार होताना मी विनंती करेन तर नक्कीच योगेशजी यांना विनंती करतोय. तर योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते पंचांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. पंच भाऊ पाटील आपण पाहतोय त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच आमचे चारी पंच आपण या लगेच ठिकाणी सुरेश गरज सर आपण यायचे त्यानंतर मुरली सर आपण यायचे आणि सुनील माते सर आपण सुद्धा यायचे. पाहू शकता अंतिम सामन्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर पंचाची भूमिका पार पाडली कारण की दबावाच्या क्षणी आणि चारही पंचांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. नंतर सुरेश गरज सरांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. योगी दादा आपण आपल्या शुभार्थी त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे.